तर एक मोठी बातमी सुरुवातीला उच्च न्यायालयाच्या निकालाला सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान दिले गेले। मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी 2006 मध्ये हा बॉम्बस्फोट झाला होता। या संदर्भात याचिका आता दाखल केलेली आहे। राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे। या याचिकेवर 24 जुलैला सुनावणी होणार आहे। या बॉम्बस्फोटामध्ये 209 जणांचा मृत्यू झाला होता। 700 पेक्षा अधिक जण हे जखमी झाले होते। मात्र या प्रकरणी 12 दोषींना कारागृहामध्ये डांबलं होतं। उच्च न्यायालयाने मात्र निकाल दिला। उच्च न्यायालयाच्या निकालाला मात्र आता सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले गेले। उच्च न्यायालयाने या 12 जणांना निर्दोष मुक्त केलेलं आहे आणि या उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात आता सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली आहे। खरं तर न्यायव्यवस्था पुराव्यांवर निकाल देत असते। उच्च न्यायालयाने पुराव्यांमध्ये काही तथ्य नाही असं निरीक्षण नोंदवलं। त्यामुळे तपास यंत्रणा पुरावे सादर करण्यात कमी पडलं। हे क्राईम ब्रांच आणि एटीएस तपास करत होते। दोघांचेही पुरावे वेगवेगळे होते। तपास संस्थांमधील विरोधाभास हा समोर आला। क्राईम ब्रांचनं लष्कर-ए-तोयबानं सीमेमार्फत बॉम्बस्फोट घडवले असं म्हटलं तर एटीएसनं इंडियन मुजाहिदीननं बॉम्बस्फोट घडवले असं निरीक्षण नोंदवलं, असे पुरावे दिले। आता आणखी एक संधी आहे। सर्वोच्च न्यायालयात काय होणार, काळजी कशी घ्यावी लागेल, तपास यंत्रणांना नेमकी काय काळजी घ्यावी लागेल, या सर्वांबाबत आपल्याला चर्चा करायची आहे। आणि चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत ज्येष्ठ पत्रकार प्रवीण पुरो आणि वकील प्रकाश साळसिंगेकर जोडलेले आहेत। सुरुवातीलाच आपण प्रकाश साळसिंगेकर यांच्याकडे जाऊया। प्रकाशजी, उच्च न्यायालयाचा निकाल समोर आला। या 12 जणांना, त्यातला एक तर आधी त्याचा मृत्यू झालेला आहे, मात्र या 12 जणांना निर्दोष मुक्त केलेलं आहे। तपास यंत्रणांचा इतका संवेदनशील विषय असताना, इतका मोठा विषय असताना, बॉम्बस्फोट झालेला आहे, 209 जण मृत्युमुखी पडले, इतका संवेदनशील विषय असताना तपास यंत्रणांच्या पुराव्यामध्ये तफावत कशी होऊ शकते? असं आहे की जे काही पुरावे तपास यंत्रणा त्यांच्या तपासादरम्यान कलेक्ट करत असतात, हे पुरावे जर योग्य प्रकारे कोर्टामध्ये सादर केले गेले नाहीत व योग्य प्रकारे ते प्रूव्ह झाले नाही, तर त्याचा फायदा आरोपींना त्यात मिळू शकतो। म्हणजे यांनी हे ज्यांना आता ऍक्विट केलं गेलं ते खरंच त्यात सहभागी होते की नाही हा भाग वेगळा, पण जी प्रॉसिक्युशन एजन्सी आहे ती प्रॉपर पद्धतीने ती सगळं लिंक जी आहे ती दाखवू शकली की नाही याच्यावरनं कोर्ट निर्णय नेहमी देत असतो। जसं ह्या केसमध्ये जर पाहिलं तर अनेक छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत, म्हणजे अगदी अनेक आय विटनेस असून सुद्धा हे लोक सुटले कसे, तर त्यासाठी एक पद्धत असते की अनोळखी व्यक्तीला ज्यावेळेस एखादा व्यक्ती बघतो आणि त्या व्यक्तीने त्याला पाहिलं होतं, यासाठी तपासादरम्यान ओळख परेड घेतली जाते आणि ती ओळख परेड घेणारा जो अधिकारी आहे तो अधिकारी कोर्टात येऊन साक्ष देतो आणि त्यानंतर ते प्रूव्ह होतं की हा तोच व्यक्ती आहे। तर या केसमध्ये जे माननीय उच्च न्यायालयाचे जे निरीक्षण आहे ते असं आहे की जे आय विटनेसेस आहेत त्यांनी ज्यावेळी ओळख परेड झाली तर ओळख परेड घेणारा अधिकारी ज्यावेळेस साक्ष द्यायला आला तर त्याच्या क्रॉसमध्ये म्हणजे उलट तपासणीमध्ये अनेक बाबी अशा समोर आल्या की ज्यामुळे त्या ओळख परेड घेणारा अधिकारी म्हणजे स्पेशल एक्झिक्युटिव्ह ऑफिसर जो आहे त्याची साक्ष गृहीत धरता येऊ शकत नाही। त्यामुळे अशा छोट्या छोट्या अनेक गोष्टी आहेत की ज्यामुळे त्या सगळ्या गोष्टींचा फायदा आरोपींना ह्या केसमध्ये मिळाला आणि ते निर्दोष झाले। ठीक आहे, यातल्या आणखी काही टेक्निकल गोष्टी आहेत त्या तुमच्याकडून समजून घ्यायच्या आहेत। प्रवीण पुरो सुद्धा आपल्या सोबत जोडलेले आहेत। प्रवीण पुरोजी, तुमच्याकडून मला याचा राजकीय अंगाने काय परिणाम होऊ शकतो हे समजून घ्यायचं आहे। राजकीय अंगाने हा विषय समजून घ्यायचा आहे। या अशा संवेदनशील विषयामध्ये बॉम्बस्फोट झालेला असताना, न्यायप्रविष्ट ह्या सगळ्या गोष्टी असताना, यामध्ये राजकीय अंगाने कसा विचार केला जाऊ शकतो किंवा राजकारण्यांचा यामध्ये कसा सपोर्ट असू शकतो किंवा त्यांची भूमिका काय असते? एकतर मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय झाल्यानंतर आता जाहीर केलं की आता ते अपील करणार आहेत राज्य सरकारच्या वतीने सुप्रीम कोर्टामध्ये अपील केलं। वास्तविक जवळपास 18 वर्षांचा हा काळ गेला। 18 वर्षांच्या दरम्यान कुठलाही प्रूफ आतापर्यंत पोलिसांनी न्यायालयात सादर करता आले नाही किंवा त्यांच्याविषयी जे काही निरीक्षण जे नोंदवायला पाहिजे होतं ते यापूर्वी 17 न्यायालय जे नोंदवले तेही उच्च न्यायालयाने फेटाळून लावले आणि खूप अगदी कडक शब्दामध्ये स्ट्रिक्चर पास केले। या सगळ्या परिस्थितीमध्ये आता जर सुप्रीम कोर्टात जर जाणार असेल तर सरकारच्या विरोधात
एक वेगळं एक जनमत पुन्हा तयार करण्याचा प्रयत्न होऊ शकतो. कारण यातले सगळे जे आरोपी जे आहेत हे सगळेचे सगळे आरोपी ही मुस्लिम आहेत. त्या मुस्लिम समाजाशी संबंधित असल्यामुळे एकतर सरकारच्या विषयी आता ही जे अल्पसंख्याक आहेत या अल्पसंख्याकांच्या संदर्भात सरकार जरा दुहीची भूमिका घेते अशी टीका आतापर्यंत विरोधी पक्षांनी केली आहे. आणि विरोधी पक्षांनी केलेल्या टीकेला असे समर्पक असे त्यांनी वेगवेगळी उदाहरणंही दाखवून दिली आहेत. हे सगळं लक्षात घेतलं तर हा जो निर्णय जो आहे हा बहुतांश मुस्लिम आरोप म्हणजे सगळेच आरोपी मुस्लिम असल्यामुळे त्यांच्याविषयी सरकार जर सुप्रीम कोर्टात जाणार असेल तर या सगळ्या आरोपांना परत पुन्हा त्या न्यायालयापुढे जाणं आणि हे सगळं दाखवून देणं ह्या सगळ्या गोष्टी असं सरकारच्या दृष्टीने सरकार करता पोलीस करत असतं. पण हे जे काही ज्यांच्यावरती संशय होते आरोपी होते त्यांच्या सगळ्याच कुटुंबांना आता पुन्हा भरकटल्यासारखं होईल. कारण आता पुन्हा त्यांना ते सुप्रीम कोर्टामध्ये दाखल करणं त्यांच्यासाठी वकील उभे करणं या सगळ्या गोष्टी एका धार्मिक विषयाशी जोडून काही लोक याचं राजकारण करतील. कारण सरकारच्या विषयी मी आधीच सांगितलं सरकारच्या विषयी अल्पसंख्याकांच्या बाबतीत जी काही दुहीची भूमिका असल्यामुळे जर सरकारने आता असा निर्णय घेतला की जर अपील करायचं झालं तर पुन्हा तो चर्चेचा विषय येईल. आगामी काळामध्ये परत मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आहे आणि मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावरती हा आलेला निर्णय आहे. आणि हा निर्णय म्हणजे आता जवळपास 5 जणांना फाशीची शिक्षाही रद्द झाली याच्यामध्ये. या सगळ्या गोष्टी जर लक्षात घेत्या तर सरकारच्या विषयी पुन्हा जे मुंबईतले मुस्लिम जे आहेत प्रामुख्याने त्यांच्यामध्ये प्रचंड अशी नाराजी निर्माण होईल. कारण आता न्यायालयाने जे काही निरीक्षण नोंदवलंय आणि न्यायालयाच्या निरीक्षणाच्या नंतर त्यांची सुटका झाली आणि तरीही पुन्हा जर हे सरकार सुप्रीम कोर्टात जाणार असेल तर इथला मुस्लिम समाज जो आहे त्या मुस्लिम समाजाच्या मनामध्ये आधीच सरकारच्या विषयी आडी आहे की आपल्याला सातत्याने कोंडीत पकडल्या जाते आपली अडचण केली जाते. मॉब लिंचिंग सारख्या अनेकशा घटना अशा आपल्यामध्ये देशामध्ये घडल्या राज्यामध्ये अशा काही अल्पसंख्याकांच्या विषयी घटना घडल्या आणि याही परिस्थितीमध्ये सरकार जर पुन्हा आता जर काही अपिलात जाणार असेल तर हा अन्याय आता सर्वसामान्य राहणार नाही असं त्यांना वाटेल. आणि त्याचा परिणाम येणाऱ्या निवडणुकांमध्ये सरकारला सामोरं जायचंय त्याच्यामध्ये होण्याची शक्यता आहे. आणि त्याच्यामुळे अशी मुस्लिम समाजाला अपेक्षा नव्हती की सरकार असं काही निर्णय घेईल किंवा पोलीस निर्णय घेतील. तर याच्यामध्ये सगळे जे काही दोष दाखवले हे तपास अधिकाऱ्यांचे पोलिसांचे दोष दाखवलेले. आता पोलिसांचे दोष म्हणजे सरकारवर आलेले दोष आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये येणाऱ्या निवडणुकांमध्ये सरकारला तोंड देताना खूप अडचणीचं. ठीक आहे प्रकाशजी, ज्या वेळेस हा बॉम्बस्फोट झाला त्यानंतर 12 जणांना ताब्यात घेतलं, त्यांना कारागृहात सुद्धा डांबलं. त्यावेळेस या 12 जणांना अटक करताना किंवा त्यांना पकडताना घाई झाली का? नेमका हा तपास करताना या संदर्भात 12 जणांना ज्या वेळेस आतमध्ये टाकलं गेलं, अटक केली, त्यांना शिक्षा सुद्धा सुनावली गेली, ती घाई होती की त्यानंतर तपास यंत्रणा पुरावे देताना चूक झाली नेमकी? नाही, असं आहे की बघा ही जी आहे ही प्रोसेस आहे. म्हणजे ट्रायल कोर्टाने शिक्षा दिली देत असल्यामुळे स्टेट त्यात कन्फर्मेशन मध्ये गेलं. कन्फर्मेशन मध्ये गेल्यानंतर जे ऍक्विटल आता झालेलं आहे तर ही प्रोसेस आहे ती चॅलेंज आता स्टेट ती करणार. आणि शेवटी जज सुद्धा एक माणूसच असतो. म्हणजे अनेक जजमेंट्स मध्ये आधी आपण असं लक्षात आलेलं आहे समोर आलेलं आहे की अप्पर कोर्टाने खालचं कोर्ट कसं चुकलं कसं सांगून खालच्या कोर्टावर ताशेरे ओढलेले आहेत. त्यामुळे व्यक्ती बदलला जज बदलले म्हणजे व्ह्यू बदलू शकतो. त्यामुळे असं नाहीये की सुप्रीम कोर्टात गेल्यावर हाच निर्णय कायम राहील. तो निर्णय जे काही त्यावेळेचे जे काही आर्ग्युमेंट होईल त्यावेळेस जे काही समोर येईल त्यावरून तो निर्णय नक्की येईल. पण महत्वाची गोष्ट जी आहे ती अशी की यापूर्वी सुद्धा अनेक मोठ्या केसेसमध्ये म्हणजे नागपूर बेंच मध्ये जो युएपीए कायद्याची जी केस होती GN साईबाबांची ती सुद्धा ऍक्विट झालेली आहे. म्हणजे फक्त मुस्लिम ऍक्विट झाले असा हा इथे विषय नाहीये. तर न्यायालय हा कुठल्याही व्यक्तीकडे धर्माच्या किंवा अन्य कुठल्या अंगाने बघत नाही. न्यायालय फक्त पुरावे बघतं. म्हणजे सरकार कुठली असू देत. म्हणजे काही दिवसांपूर्वीच काही हिंदुत्ववादी सुद्धा ऍक्विट झाले. पण याचा अर्थ असा कोणी घेऊ नये किंवा असं वातावरण निर्माण करू नये की न्यायालय त्या अंगाने बघतंय. ही केस जर आपण पाहिली तर जरी यामध्ये इतके मोठ्या संख्येने लोक मयत झाले होते आणि इतका मोठा RDX वापरला गेला होता, पण जी चूक उच्च न्यायालयाने दाखवली की RDXचे जे सॅम्पल सीज केले होते ते सॅम्पल्स प्रॉपर जी पद्धत वापरली पाहिजे त्या प्रकारे सीज केले नव्हते. त्यामुळे टॅम्परिंगची शक्यता होती. हा एक मुद्दा.
त्यानंतर जे कन्फ्युजन, ज्याच्या मुख्यतः ज्या आधारावर ही सगळी केस चालवली गेली, ते कन्फ्युजन कसे त्याचे प्रॉपर पद्धतीने घेतले गेले नव्हते, प्रॉपरली ते प्रूव्ह झाले नाही, असं सगळं ऑब्झर्वेशन माननीय उच्च न्यायालयाने या सगळ्या याच्यात केलं आणि त्यामुळे हे आरोपी सुटलेले यात आहेत. जी प्रकाशजी, खरं तर 2015 मध्ये सत्र न्यायालयाने या सर्व आरोपींना शिक्षा सुनावली, जन्मठेप, फाशी ही शिक्षा सुनावली. त्यानंतर उच्च न्यायालयाने आता 2025 मध्ये 10 वर्षाचा कालावधी गेलेला आहे. 10 वर्षामध्ये निर्णय दुसरा दिलाय की हे सर्व आरोपी हे दोषी नाहीयेत. या मधल्या 10 वर्षामध्ये असं काय झालं असेल की ज्यामुळे हा निकाल असा समोर आलाय? नाही, मला एक असं सांगायचं की ह्या 10 वर्षात असं वेगळं काही झालं नाही. फक्त जी हिअरिंग त्वरित व्हायला हवी होती, म्हणजे 15 मध्ये निर्णय आल्यानंतर जे कन्फर्मेशन लगेच दाखल केलं गेलं शासनाकडनं आणि त्यावर जर त्वरित सुनावणी झाली असती तर आज जे 10 वर्षाने जजमेंट आलं हे आपल्याला लगेच मिळालं असतं. आणि जर खरंच हे 12 लोक निर्दोष आहेत तर हे 10 वर्षापूर्वी सुटले असते. आणि जर आपली म्हणजे जस्टिस डिलेड जस्टिस डिनाईड जे आपलं मॅक्सिम आहे त्यानुसार हे सगळं आहे. त्यामुळे ही जी न्याय त्वरित मिळाला पाहिजे हे जे गरजेचं आहे त्याकडे आपण सगळ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे असं मला वाटतं. प्रकाशजी, आता सर्वोच्च न्यायालयामध्ये सरकारने याचिका दाखल केलेली आहे. आता सर्वोच्च न्यायालयामध्ये नेमकी काय काळजी घ्यावी लागेल? पुरावे सादर करताना नेमकी काय काळजी घ्यावी लागेल? असं आहे की एकदा ट्रायल कोर्टामध्ये जर केस संपली की त्यानंतर ते सगळं नवीन त्यात काही आणता येत नाहीत आणि त्यातनं काही काढता येत नाही. जे काही मटेरियल कोर्टाच्या समोर आहे त्याच्या बेसवरच आयदर ऑर साइड हे आर्ग्युमेंट करत असतात. त्यामुळे नक्कीच इतकी मोठी केस आहे, पूर्ण मुंबईसह सगळ्या देशाला जगाला हादरवून देणारी ही केस आहे आणि याचे रेफरकेशन बाकी ठिकाणी हे पडणारच आहे. तर या केसला सुप्रीम कोर्टात गेल्यावर दोन्ही साइड अगदी स्ट्रॉंगली यामध्ये जे काही मुद्दे आहेत छोटे छोटे त्या अंगाने आपापल्या बाजूने त्यात आर्ग्युमेंट करतील आणि जे काही त्यावेळेच्या सर्वोच्च न्यायालयाचे मान्य जज आहेत त्यांना योग्य वाटेल त्यानुसार त्यात तो निर्णय येईल असं मला वाटतं. जी, मात्र प्रकाशजी, 209 कुटुंबातील व्यक्ती या बॉम्बस्फोटामध्ये गेले. या 209 कुटुंबियांना न्याय मिळणं गरजेचं आहे. जर आता हे आरोपी सगळे निर्दोष असतील तर बॉम्बस्फोट नेमका कोणी केला, तो स्वतःहून झाला का, असाही सवाल उपस्थित होतोय. बऱ्याचदा काय होतं की ज्यावेळी अशा हाय प्रोफाईल केसेस होतात किंवा अशा मोठ्या घटना होतात त्यावेळी अनेकदा त्याचं राजकारण केलं जातं. नको त्या प्रकारे राजकारणी लोक हे मीडिया समोर येऊन काही ना काही सांगतात. त्यामुळे तपास यंत्रणांना इच्छा नसतानाही त्यांचा रोख बदलावा लागतो आणि ते एक जे प्रेशर तयार होतं हे प्रेशर मुळे कदाचित तपास चुकत आहे का. म्हणजे यापूर्वी अनेक मोठ्या केसेस झाल्यात. म्हणजे आपल्याला माहिती आहे मालेगाव ब्लास्टची केस अजूनही 2006 ची एक केस आहे, 8 ची आहे, अजूनही त्यामध्ये निकाल आलेला नाहीये. तर जे राजकीय हस्तक्षेप जो आहे तो जर कमी झाला तर मला असं वाटतं तपास यंत्रणा हे अगदी योग्य प्रकारे त्यामध्ये तपास करू शकते. ठीक आहे. आपल्यासोबत प्रवीण पुरोजी सुद्धा आहेत. प्रवीणजी, खरं तर मी तुमच्याकडे राजकारण हा विषय दुसऱ्या वेळेस घेऊन येणार होतो. दुसरा प्रश्न तो माझा असणार होता. आता कालच असदुद्दीन ओवैसी यांनी सुद्धा म्हटलेलं आहे की विशिष्ट समाजाचे आरोपी होते म्हणून त्यांना इतके वर्ष आत डांबलं गेलं, त्यांची अनेक वर्ष वाया गेली असं त्यांनी वक्तव्य केलं माध्यमांसमोर येऊन. आता या निकालाचा सर्वोच्च न्यायालयामध्ये जो निकाल येईल तो आपण पाहूच. मात्र आता या संपूर्ण प्रकरणाचा आगामी राजकारणावर नेमका परिणाम काय होईल? असदुद्दीन ओवैसीने जे काही म्हटलंय त्याच्या पाठीमागे एक भूमिका आपण लक्षात घेतली पाहिजे. मालेगाव बॉम्बस्फोटाचं प्रकरण जे आहे ते आपण अजूनही पाहतो, अजून त्याचा कुठलाही निर्णय आलेला नाही. त्याच्यामध्ये प्रमुख आरोपी जे आहेत साध्वी प्रज्ञा सिंग यांना आजही त्या ज्या खासदार झालेल्या पण त्यांना देण्यात आलेला जामीन असेल किंवा त्यांची जे काही आता सध्या जामिनावर सुटलेल्या आहेत पण त्या जामिनावर सुटू शकतात. पण इतर धर्मीय जे आहेत प्रामुख्याने मुस्लिम यांना जामीन देताना वेगवेगळे आंदोलन असेल किंवा कोणतेही प्रकरण असतील आपल्या देशभरातील किंवा महाराष्ट्रातील त्यांना जामीन मिळताना किती अडचणी जातात. या अडचणी ओवैसींनी मधल्या काळामध्ये संसदेमध्येही बोलताना दाखवलं होतं. आणि आजही तशीच घटना आहे की हे सगळं ही लोक आता हे आरोपी जे आहेत जवळपास 18 वर्ष तुरुंगात होते आणि 18 वर्ष तुरुंगात असताना जामीन मिळताना किती कटपटी कराव्या लागल्या, किती त्रास त्यांना सहन करावा लागला, किती वेळा त्यांना कोर्टात जावं लागला. या सगळ्या गोष्टी मांडत असताना ओवैसीने हेच सांगितलं की याच्यामध्ये काही एक धार्मिक एक काहीतरी ओलावा दिसतो. म्हणजे कुठल्या तरी एका धर्माला आपण काहीतरी सुरक्षित ठेवतो आणि दुसऱ्या कुठल्या तरी धर्माला त्रास देण्याचा प्रयत्न होतो, ही त्याच्या पाठीमागची भूमिका आहे.
आणि मी ते मगाशी सांगितलं की जर सरकारच्या विषय असत नसेल तर मग प्रज्ञासिंग ठाकूर असतील किंवा कोणी असतील, मग ते कर्नल पुरोहित असतील, यांच्या संदर्भात जर एक भूमिका जर शासन घेत असेल, जर त्यांच्याविषयी काय निर्णय झाला तर जामीन मिळाल्यानंतरही जर आपण जर वरच्या न्यायालयात जाऊ शकत नसू आणि आता हे सुटलेले जे उच्च न्यायालयात सुटलेले जे आरोपी जे आहेत त्यांच्याविषयी जर आपण वेगळी जर भूमिका घेत असेल तर अल्पसंख्याकांचे जे नेते असतील किंवा तो समाज जो असेल त्यांच्याविषयी, त्यांच्या मनामध्ये सरकारच्या विषयी किंवा सरकारच्या या भूमिकेविषयी एक थोडी आडी निर्माण होते आणि ही आडी निर्माण होणंच हे सरकारसाठी खूप म्हणजे एकूणच लोकशाहीसाठी खूप घातक आहे. आणि हे शासनाने करू नये असे ओएससीने जे मधल्या काळामध्ये म्हटलंय आणि संसदेमध्ये त्यांनी 2-3 वेळा हा विषय काढला होता. त्याच्यामध्ये देशभरामध्ये घडलेल्या ज्या घटना असतील, या घटनाच्या अखलाकचे ते प्रकरण असो किंवा इतर ज्या काही घटना आहेत, या तटवाचं प्रकरण असो, या सगळ्या प्रकरणांमध्ये सरकारची भूमिका, एकूणच सरकारच्या भूमिकेवर तो संशय निर्माण जो अल्पसंख्याकांमध्ये होतो, तेच प्रकरण तशाच पद्धतीनं प्रकरण आता सरकार पुन्हा नव्याने हे सुरू करेल की काय, असं प्रश्न आहे. प्रामुख्याने मालेगावचा आपण सांगतो की प्रज्ञा सिंगच्या संदर्भात आपण काहीच निर्णय घेतला त्या तर आता अगदी उजळ माथ्याने ज्या काही भूमिका आहेत, धार्मिक भूमिका आहेत, त्या उजळ घेत असतात. म्हणजे जामीन असताना असं केलं जातं. आणि दुसऱ्या बाजूला आपल्याकडे ज्यांच्यावरती आरोप झालेले आहेत, ज्यांनी ईडीच्या संदर्भात झालाय, सीबीआयने काही केसेस टाकल्या, आता उदाहरणार्थ तुम्ही नवाब मलिकांचं घ्या, त्यांचं प्रकरण भ्रष्टाचाराच्या संदर्भातलं आहे, पण तेही असताना त्यांनी जर काही थोडंसं काही राजकारणाच्या विषयी जर काही वक्तव्य केलं तर सरकार भूमिका घेते, त्यांचा जामीन रद्द करण्यात यावं. म्हणजे कशासाठी सरकार करतं? ह्या ज्या सगळ्या भूमिका आहेत त्या अल्पसंख्याक नेते किंवा त्यांच्या समाजामध्ये एक डोक्यामध्ये बसलंय की सरकार आपल्या विरोधात कायमची भूमिका घेत असतं आणि बहुसंख्याक ज्या हिंदू आरोपी जे आहेत त्यांच्याविषयी सरकारच्या मनामध्ये वेगळी भूमिका असते आणि त्याच्यामुळे हे वातावरण ते बिघडत चाललेलं आहे. जी, आपल्याला वेळेची मर्यादा आहे त्यामुळे थांबावं लागतंय. मात्र आपल्यासोबत प्रकाश साळसिंगेकर आणि प्रवीण पुरो ज्येष्ठ पत्रकार जोडले होते. दोघांचेही धन्यवाद.